तर आता आंघोळीसाठी ना मी एक हा मास्क वापरत आहे आरोसाठी आणि हा केसांसाठी केस आहेत आणि मी तेल लावून घेतलेलं होतं. नमस्कार मंडळी, कशा आहात सगळ्या? जगत स्वस्त असेल, मस्त असेल. मी वर्षा और स्पेशल रेसिपीज आणि ब्लॉग या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे. तर खूप दिवसांनी मी ब्लॉग शेअर करते आज तुमच्यासोबत. मी बऱ्याच वेळेस म्हणलं होतं की माझं पाठीमागचं रुटीन आहे ते चेंज झालेलं आहे, कारण की आयुला स्कूलमध्ये टाकलेलं आहे आणि आज आहे संडे. तर संडेचं रुटीन माझं कसं असतं सो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. शक्यतो बऱ्याच लेडींचा क्लिनिंगमध्येच दिवस जातो, तर आज खूप काही टिप्स मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर सकाळी नाश्ता वगैरे झाला आहे, जी बाथरूम बेसिंग जे घासायचं असतं सो तो सिद्ध झालेला आहे. अरे उशीर उठली होती, त्याच्यामुळे मग ती उठल्याच्या नंतर तिचं ब्रश वगैरे झालं करायचं. तिला दूध दिलेलं आहे, आता ती दूध पिऊन अभ्यास करायला बसले. त्याच्या अगोदर मी तिला तेल लावलं डोक्याला, म्हणजे जेणेकरून तिचं नंतर डोकं धुता येईल, कारण की आणि ऊन पण छान पडलेलं आहे. मग आज कपडे सुद्धा जास्त काढलेले आहे धुवायला आणि आज गॅलरी धुवायची आहे मला. तसं मी या ठिकाणी पाणी आणून ठेवलेलं आहे, झाडू आणून ठेवलेलं आहे. आणि काल मी एक इंस्टाग्रामला एक रील्स बघितली होती. रिकामी बॉटल अशी असतात 2 लिटरच्या, सो ती अशी वरतून कट केली मी, त्याच्यामध्ये माती भरली, चमचेच्या साहाय्याने त्याला अशी छिद्र पाडली आणि त्याच्यामध्ये आमच्या इकडे त्याला छोटा विंचू किंवा मग वेगवेगळे शोची झाडं असं म्हणतात त्याला, ते मी लावलं होतं मगामध्ये. तर मग आज म्हटलं चला एक ट्राय करून बघावं येते का नाही छान ते. तर मी आता अशा पद्धतीने लावलेलं आहे. तर वेट आहे फक्त तो 8-10 दिवसांचा आणि मग मस्तपैकी फुल येतात की नाही तर मी ते सांगून तुम्हाला नक्की सांगेन, जेणेकरून तुम्ही घरामध्ये किंवा असं करू शकता. हे जर छान आलं तर आणखी मी 1-2 बॉटल्समध्ये लावणार आहे. आणि कारण की मी आणताना फक्त एकच छोटंसं रोप आणलं होतं, तर त्याची एवढी रोपं झालेली आहेत. आणि इकडे बॅक साईडला इकडं लावलं होतं मी वरती ते मगामध्ये. आणि आता क्लिनिंगचा दिवस आहे म्हटल्याच्या नंतर हे इथं ते स्लाईड असतात, सो स्लाईडमध्ये जी धूळ बसते वायरने याची, असं क्लीन केलं तर लगेच होते. किंवा मग आपल्याकडं मशीन नसते प्रत्येकाकडंच की स्लाईड क्लीन करण्यासाठी, खिडक्या क्लीन करण्यासाठी. भन्नाटाची टिप्स ह्याच्यासाठी देणार आहे. मिडल क्लास फॅमिली किंवा मग जे कोणीही ही टिप्स यूज करू शकतात. बॅचलर मुलं असतात त्यांना सुद्धा क्लिनिंगची सवय असते. तर एक मस्त अशी टिप्स, मी आता 8 दिवस झाले मी क्लीन केलं होतं, पण ना असं कपड्याने पुसून ते व्यवस्थित निघत नाही. इकडं काढलं तर तिकडं जाते, तिकडून काढलं तर इकडे येते. त्याच्यामुळे म्हटलं आज ही टिप्स सुद्धा तुमच्यासोबत शेअर करावी. तर अगोदर मी स्लाईड क्लीन करून घेते, त्याच्यानंतर मी गॅलरी क्लीन करणार आहे. आणि आज जे कपडे म्हणजे खराब झाले होते सो ते सुद्धा मी बाजूला काढलेले आहेत. आज बऱ्यापैकी आज माझा क्लिनिंगचाच दिवस आहे आणि 1-2 ब्युटी टिप्स सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याला व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. चला तर मग आता मी तुम्हाला स्लाईड कशी क्लीन करायची तर ते सांगते. तर तिथे चिवताई आलेले आहे. दररोज चिवताई येते गॅलरीमध्ये, छान मस्तपैकी बसते, इकडे तिकडे झुलते, कारण की मी तर मटक्यामध्ये पाणी ठेवलं होतं त्यांना पिण्यासाठी. फक्त पाणीच ठेवते झाडामध्ये, कारण की आता 1-2च ठेवले आहेत मी, बाकीचे सगळे टाकून दिले, कारण आता सध्या तर काही गरज नाही. आणि मस्तपैकी वाऱ्याने मी जे झुमर केलं होतं ते मस्त हालते. त्याच्यामुळे गॅलरीमध्ये एन्जॉय करण्यासाठी खूप सारे मला चेंजेस करायचे आहेत, ते लवकर तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर आता पटकन मी कामावरून घेते.
तर आता आंघोळीसाठी ना मी एक हा मास्क वापरत आहे आरोसाठी आणि हा केसांसाठी. तर एकदम उत्तम प्रभावी हे दोन्ही मास्क आहेत. सो तर याच्यामध्ये टाकलेलं आहे बेसन पीठ, चंदन पावडर, हळद, थोडासा मध असला तर टाकू शकता तुम्ही. आणि त्याच्यामध्ये दही किंवा दूध टाकायचं आहे. दही टाकलं तर लिंबू टाकायचं नाही आणि दूध टाकलं तर लिंबू टाकायचं. मस्त असा हा पॅक बनवून तयार होतो. कारण की आता रोज शाळेत जायला लागलेली आहे, ती जी स्किन आहे तर ती म्हणजे अशी थोडीशी मान, कोपर, आणि सकाळी पटकन आंघोळ करायची असते त्याच्यामुळे ते थोडंसं मान ही काळी होते. तर बाकीचं स्क्रब वापरण्यापेक्षा हे स्क्रब अगदी उत्तम आहे. कारण की तिची एकदम नाजूक आणि सेन्सिटिव्ह स्किन आहे त्याच्यामुळं तिच्यासाठी किंवा आपण आपल्यासाठी सुद्धा यूज करू शकतो. कारण की मार्केटमधले स्क्रब जर वापरले तरी त्याच्यामुळे थोडं का होईना पण केमिकल हे असतंच. हे नॅचरल आणि घरगुती सामानामध्ये होणार आहे बॉडी मास्क असं सुद्धा आपण म्हणू शकतो याला. तर हे आहे आता हे केसांसाठी. तुम्ही हेअर टॉनिक म्हणू शकता. तर हे आपण मार्केटमध्ये भेटतं पण त्याच्यामध्ये सुद्धा हे रिअल आहे का नाही हे खूप कन्फ्यूज होतो आपण. तर हे 2-3 प्रकारे बनवू शकतो आपण. पण रात्री जर तांदूळ भिजत घालायचे आहेत आपल्याला 2 ते 3 चमचे, तुम्ही कोणतेही तांदूळ या ठिकाणी भिजत घालू शकता. सकाळी कुस करायचे आहेत आणि कुस करून अशा पद्धतीचं फक्त आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि हे पाणी तुम्ही स्प्रे बॉटलच्या सहाय्याने स्प्रे करू शकता डोक्याला. किंवा मग बाकी झंझट करण्यापेक्षा डायरेक्ट तुम्ही शॅम्पूमध्ये मिसळून हे अप्लाय करू शकता. तर आपली जी केस आहेत तर ते जाड होण्यास मदत होते ह्या तांदळाच्या पाण्याने. त्याचबरोबर मऊ, सिल्की, सॉफ्ट आणि शाईन आपल्या केसांना येतो. कंडिशनर वगैरे अप्लाय करत असाल तर चांगलीच गोष्ट आहे, नसाल तर ही ट्रिक तुमच्यासाठी एकदम उपयोगी आहे. आणि ही एक झालं. नंबर 2, रात्री ॲलोव्हेराचं एक पान आणि तांदूळ पाण्यामध्ये थोडेसे बॉईल करून घ्यायचे आहेत आणि ते थंड करून घ्यायचे आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी मिक्सरला काढायचे, त्याचे ज्यूस तो सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. ज्यांची जास्त कुरळे केस आहेत किंवा दुतोंडी केस फुटलेले आहेत, अशी मऊ सॉफ्ट केस आहेत, त्यांच्यासाठी ही 2 नंबरची टिप तुम्ही नक्की ट्राय करा. आणखी खूप सारे मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करणार आहे. आणि आणखीन एक गोष्ट तुमच्यासाठी आहे, आपलं दुसरं चॅनल आहे ओपन केलेलं आहे वर्षा आयुर्वेदाज रेसिपी. त्याच्यामध्ये नॅचरल आणि सात्विक आयुर्वेदिक रेसिपी तुम्हाला बघायला भेटणार आहेत. तर आता आरोहीला मी हे मास्क लावून आंघोळ घालते आणि नंतर तुम्ही तिचे केसांचा रिझल्ट बघू शकता. आता तुम्हाला मी तिची केस दाखवते. केस आहेत आणि मी तेल लावून घेतलेलं होतं आणि असा आंबाडा बांधलेला आहे आणि असे खाली मान कर. ही अशा पद्धतीने तिची काळी मान होते. आता मी ती मास्क अप्लाय करणार आहे, नंतर मी तुम्हाला दाखवते तिचं मान कशी होते ती. आता नंतर व्लॉग कंटिन्यू करा म्हटलं तर एक फ्रेंड आली होती. त्यांच्यासोबत गप्पा मारण्यामध्ये माझा वेळ कधी गेला ते कळलंच नाही आणि आरोहीचा जो रिझल्ट तुमच्यासोबत शेअर करायचा होता तो मी विसरून गेले. देखा आपने लापरवाही का नतीजा है. नंतर जेव्हा मी तिचे केस विंचरत होते तेव्हा लक्षात आलं की मला तुमच्यासोबत तिचा रिव्ह्यू शेअर करायचा होता. पण मी 1-2 तिचे फोटो काढले होते केसांचे, तेव्हा सुद्धा छान सिल्की सॉफ्ट केस झाले होते. जेव्हा आपण गॅलरी क्लीन करतो म्हणजे फोटोज एक्स्ट्राचे डिलीट करतो तेव्हा माझा फोन डिलीट झाला. पण काहीच हरकत नाही, मी तुमच्यासोबत नेक्स्ट मी शॉर्ट्स व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेल. आणि रात्रीच्या जेवणामध्ये बनवायची होती मिसळ. तर मिसळ एकदम खूप सोप्या पद्धतीने बनवली होती मी. याच्या अगोदर खूप सारे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. तर शॉर्टकटमध्ये सांगते. मटकी आपण कांदा टाकून लसण टाकून अगोदर उकडून घ्यायची, कढीपत्ता वगैरे टाकून गरम पाणी एका साईडला करायला ठेवायला आहे. फोडणीमध्ये तेल टाकायचे, जिरे टाकायची, मोहरी टाकायची. वाटणामध्ये टोमॅटो, कांदा, खोबरं, भाजलेलं अद्रक, लसण याची पेस्ट तयार केली होती. ती पेस्ट याच्यामध्ये मस्त अशी परतून घ्यायची. तेल सुटेपर्यंत मसाले टाकून घ्यायचे. मिसळ मसाला काळ्या मसाल्याची बनवायची असेल तर काळा मसाला टाकायचा आणि मी थोडीशी लाल मिरची पावडर सुद्धा टाकलेले आहे. कढीपत्ता सुद्धा आपल्याला टाकून घ्यायचा आहे. मस्तपैकी परतवायचं. मसाले करपून येत म्हणून थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, नमक टाकायचं आणि 2 ते 3 मिनिटं आणखीन मस्त असं परतवून घ्यायचं. परतवल्याचे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. तेल सुटेपर्यंत मस्त आपले परतून घ्यायचं आहे. परतलं की जे आपण मटकी उकडून घेतली होती ती मटकी यामध्ये टाकून घ्यायची आहे. रस्सा मटकी थोडीशी मटकी ठेवायची आहे कारण की आपल्याला जेव्हा आपण सर्व करतो मिसळ तेव्हा ती मटकी आपल्याला लागते त्याच्यामुळं. आणि आपल्याला जेवढी मिसळ बनवायची आहे तेवढं पाणी आणि तेही गरम टाकायचं आहे जेणेकरून कट भारी मस्त येतो. त्याच्यानंतर थोडंसं म्हणजे पुणेरी टाईप मिसळ बनवायची असेल तर थोडंसं गूळ टाकायचं आहे, नसेल तर स्किप करू शकता. नमक टाकून घ्यायचं आहे, मस्त अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि उकळी येऊन द्यायची आहे. तर गोड आणि तिखट मिसळ खायलाच खरी तर मज्जा येते. आता सर्व करण्यासाठी मोठं ताट घेतलेलं आहे, एक छोटी वाटी घेतलेली आहे
आणि एक मीडियम साईजची प्लेट घेतलेली आहे। तर पहिल्यांदा ककडी कांदा लागतोच, लिंबू लागतो। मी लिंबू खात नाही म्हणून मी लिंबू घेतलेले नाही। आरोहीसाठी दुसरं प्लेट तयार केली होती। सगळ्यात अगोदर आता खोटे सगळ्यात अगोदर पहिल्यांदा पोहे टाकतात, म्हणजे आपण जे नाश्त्यासाठी बनवतो ना सो ते पोहे। तर मी तसं नाही करत, डायरेक्ट जी आपली मी उकडून घेतली मटकी होती ती टाकली आणि त्याच्यानंतर भाजीतली मटकी ती थोडी टाकून घ्यायची। शेव किंवा फरसाण दोन्हीपैकी एक टाकून घ्यायचं आहे। टाकल्याच्या नंतर जो आपण रस्सा बनवला होता तो रस्सा यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि लास्टला एक तर्री म्हणतो, कट म्हणतो आपण, सो त्या कटाची एक पळी टाकून घ्यायची आहे। त्याच्यावर कांदा, कोथिंबीर आणि तुम्ही लिंबू सुद्धा याच्या ठिकाणी ठेवू शकता, मस्त अशी लागते। आणि जी आपण वाटी घेतली होती त्या वाटीमध्ये आपण फक्त कट घ्यायचा आहे। त्याच्यासोबत तुम्ही उकळलेली मटकी, दही हे सुद्धा घेऊ शकता आणि मस्त आपली या ठिकाणी पुणेरी मिसळ तयार झालेली आहे। तर सर्वांनी या संडे स्पेशल पुणेरी मिसळ खायला। आय होप आजचा ब्लॉग आवडला असेल, आवडला तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब